चिल्लर पार्टी, शैतान, सुपर 30, क्वीन यासारखे उत्तमोत्तम चित्रपट बनवणारा निर्माता आणि दिग्दर्शक विकास बहल नुकताच चर्चेत आलेला पाहायला मिळतोय. मात्र यावेळेस तो स्वतःमुळे चर्चेत नाहीये, तर त्याच्या नावाने तयार झालेल्या एका फेक अकाउंटमुळे चर्चेत आलाय. याच अकाउंटच्या विरोधात खार पोलीस ठाण्यामध्ये तक्रार सुद्धा दाखल करण्यात आली आहे. तक्रारीत नेमकं काय म्हटलंय हे जाणून घेणार आहोत. मात्र आपण जर बघितलं तर हे संपूर्ण प्रकरण मॉडेल्सशी संबंधित असलेलं प्रकरण आहे. अनेक मॉडेल्स कडून त्यांचे बिकिनी फोटो मागवण्यात आलेत, काहींकडून अर्धनग्न अवस्थेतले फोटो मागवण्यात आलेत, तर काहींकडून पैशांची मागणी करण्यात आली आहे. इतकं कमी की काय म्हणून अनेक जणींना प्रत्यक्षात भेटायला बोलवून त्यांच्याबरोबर गैरवर्तन सुद्धा करण्यात आलंय. आणि हेच सगळं जे प्रकरण आहे ते खुद्द विकास बहल यांच्यापर्यंत पोहोचलं आणि मग खऱ्या विकास बहल यांनी या खोट्या विकास बहलच्या विरोधात पोलिसात तक्रार दिली आणि त्यानंतरच समोर आलं हे संपूर्ण प्रकरण. नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. विकास बहल हे बॉलिवूड मधले नामवंत दिग्दर्शक निर्माते म्हणून प्रसिद्ध आहेत. फिल्मफेअर अवॉर्ड सुद्धा त्यांना मिळालंय. मात्र याच विकास बहल यांच्या नावाने काही दिवसांपूर्वी एक अकाउंट तयार करण्यात आलं होतं. या अकाउंटवरून सोशल मीडियावर असणाऱ्या अनेक नवोदित मॉडेल्सला मेसेज करण्यात येत होते. येत्या एखाद्या वेब सिरीजसाठी किंवा चित्रपटासाठी मॉडेल्सचं कास्टिंग करायचंय वगैरे असं सांगून या मॉडेल्सला मेसेज केले जात होते. त्यांना ऑडिशनसाठी कॉल जात होते. इतका कमी की काय म्हणून मग जेव्हा या मॉडेल्स विकास बहल समजून या आरोपीच्या कॉन्टॅक्ट मध्ये यायच्या त्यावेळी त्यांच्याकडून त्यांचे अर्धनग्न स्वरूपातले फोटो मागवले जायचे, काहींकडून त्यांचे बिकिनी मधले फोटो मागवले जायचे, काहींकडून ऑडिशनच्या नावाखाली किंवा काही प्रोसेस फी आहे वगैरे असं सांगून पैसे सुद्धा मागितले जायचे. हे सगळं प्रकरण गेल्या काही दिवसांपासून सुरू होतं. काही मॉडेल्स या सगळ्या फसवणुकीला बळी सुद्धा पडल्या, कारण त्यांना वाटायचं हा जो कोणी व्यक्ती आहे हा खरंच विकास बहल आहे. या व्यतिरिक्त याच सेम व्यक्तीने आणखी काही प्रकार केले, ते म्हणजे प्रत्यक्षात एक दोन महिलांना कुठे रेस्टॉरंटमध्ये, कुठे मॉलमध्ये वगैरे भेटलेला होता आणि तिथे भेटल्याच्या नंतर आपण एका OTT प्लॅटफॉर्मचे मालक आहोत असं दाखवत एका वेब सिरीजसाठी आपल्याला मॉडेल्सला कास्ट करायचंय असं सांगून त्यांच्याकडून त्यांचे बिकिनी फोटो मागवले जात होते. त्याचबरोबर एका महिलेकडून तिच्या बँकेचे सगळे डिटेल्स मागवले. एकीला तर कारमध्ये बसल्याच्या नंतर अश्लील पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रकारही झाला. मात्र या सगळ्याच्या नंतरच हा जो कोणी व्यक्ती आहे हा खरंच विकास बहल किंवा कोणी OTT चॅनलचा किंवा OTT प्लॅटफॉर्मचा प्रमुख वगैरे नसून हा केवळ एक फसवणूक करणारा व्यक्ती आहे हे अनेक मॉडेल्सच्या लक्षात आलं. त्यानंतर काही मॉडेल्सनी या संदर्भामध्ये पोलिसात तक्रारी सुद्धा दाखल केल्या. काही अशा देखील मॉडेल्स होत्या ज्यांचा प्रत्यक्ष संपर्क जो आहे तो विकास बहल यांच्याशी किंवा त्यांच्या मॅनेजरशी, PAशी वगैरे होता. त्यामुळे त्यांच्या थ्रू हे सगळंच प्रकरण जे ते विकास बहल यांच्यापर्यंत सुद्धा पोहोचलं. त्याचबरोबर विकास बहल यांच्या नावाने जे काही बनावट अकाउंट तयार करण्यात आलं होतं त्याची माहिती त्यांच्या काही मित्रांपर्यंत सुद्धा पोहोचली होती. त्यांच्याही नजरेत हे अकाउंट आल्यामुळे त्यांनी सुद्धा विकास बहल यांना या अकाउंट बद्दलची माहिती दिली होती. या सगळ्याच्या नंतर विकास बहल यांनी सुद्धा जवळच्या पोलीस ठाण्यामध्ये संबंधित व्यक्तीच्या विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी सुद्धा या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने हा जो कोणी अज्ञात इसम आहे त्याच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल केला. त्याच्यासाठी सर्च वॉरंट सुद्धा काढलेला आहे. त्याचे शोधाशोध सुरू आहे. कोणत्या IP ऍड्रेसवरून त्याने हे बनावट अकाउंट उघडलेलं होतं, तो कुठून ऑपरेट करत होता, या सगळ्याचा सुद्धा तपास केला जातोय. मात्र अर्थातच या आरोपीनं आता हे अकाउंटच बंद केल्यामुळे हे अकाउंट शोधण्यासाठी आणि अकाउंटच्या मागचा मुख्य सूत्रधार कोण आहे हे शोधण्यासाठी पोलिसांना काही अडचणी येतात. मात्र तरी सुद्धा तांत्रिक तपासाच्या आधारावर पोलीस लवकरच या आरोपीपर्यंत सुद्धा पोहोचतील. मात्र तुम्हाला सुद्धा अशा पद्धतीचे कुणाचे मेसेज वगैरे आले असतील किंवा सध्या आपण बघितलं तर मॉडेलिंग इंडस्ट्री इतकी मोठी आहे की अशा पद्धतीने मॉडेल्सला फसवणूक करण्यासाठी अनेक प्रकरणं किंवा अनेक आरोपी जे आहेत ते सोशल मीडियावर ऍक्टिव्ह बसलेले पाहायला मिळतात. अशी अनेक प्रकरणं यापूर्वी सुद्धा घडलेली आहेत. त्यामुळे तुम्हाला सुद्धा अशा पद्धतीचे मेसेजेस येत असतील किंवा असं कोणी फेक अकाउंट वरून कोणी कॉल मेसेज करत असतील, अशा पद्धतीच्या काही मागण्या केल्या जात असतील तर या सगळ्याची तक्रार तुमच्या जवळच्या पोलीस स्टेशनकडे नक्की करा. आणि आता या प्रकरणामध्ये नेमकं काय होतंय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. त्याचबरोबर या अकाउंटच्या मागचा मुख्य सूत्रधार नेमका कोण हे सुद्धा पोलीस लवकरच शोधून काढणार आहेत. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा F-Protect टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड
जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत डेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.